आई 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 ही आमची ट्रेन आहे. अरे ओमकार, इथे कसा आलास तू? सो हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रॉम ओडिसा. आज डे 3 आहे आणि आज टूरवाले फॅमिली सही दिलं, वेळ दिलं, प्रत्येक फॅमिली जाऊन फिरून यायचे. तर आजचा बघा माझा ड्रेसअप कसा वाटतो. ड्रेसअप माझा आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आई आणि मामा खालती गेले, बाबा इथेच राहायचं. थांबत मला दाबला. हे बघा बाबा इथे उभे आहेत. बाबा मग आजचा प्लॅन काय आजचा प्लॅन? आजचा प्लॅन आता जगन्नाथपुरीमध्ये नोकल मंदिर आहे, ते बघायचं, समुद्र बघायचं. आज फक्त आम्ही फॅमिली जाऊ, मंदिर आणि बीच वगैरे. मग खाली जाऊन भेटतो. बघा गाईज, इथे सगळी गर्दी रिक्षाचे थांबले. एक एक कोण रिक्षा येते, मग ग्रुपमध्ये जातात सर्व. अर्धे जण गेले, फक्त अर्धेच आहेत. मामाने पण जाम मनावर घेतले, खूप सहकार्याने हेल्प करते सर्वांना. आता आम्ही रिक्षात बसलो, तर आमचा आजचा ग्रुप आहे. हा सगळा आजचा आमचा ग्रुप आहे. मामा बाबा पुढे बसले आणि 3 लेडीज एक्स्ट्रा आहे. आता आम्ही निघालो, रिक्षामध्ये बसतो आणि रिक्षामध्ये मॅटिक आहे. आता इकडचं लोकल मंदिर वगैरे फिरू आम्ही. बघू आता एक स्टॉप आला की तुम्हाला. गाईज, हा आमचा पहिला स्टॉपला आम्ही पोहोचलो. हा बघा मामा, कोणता मंदिर आहे हा मंदिर असा आहे, लॉकडाऊन पासून हा फक्त रथ यात्रेला हा मंदिर खोलतो आणि तसं कंटिन्यू बंदच असतो. बाहेरूनच फक्त दर्शन घ्यायचं आहे, बाहेरूनच. फोटो घे माझा. गाईज, हा मंदिर आहे ना बंदच असतो. हा मंदिर कधी जेव्हा ती रथ जातो ना, सत्र होते मोठी, तेव्हा खुललो. कारण हा मंदिर ना जगन्नाथ देवाचं मामाचं हे घर आहे. तर झालं, निघू आता. ही रिक्षा आहे आणि आमचा रिक्षा नंबर आहे. आता तुम्हाला भेटतो सेकंड स्टॉपवर. गाईज, सेकंड स्टॉपला आलो. सेकंड स्टॉपचं नाव आहे इंद्रा यमुना तलाव. हा होमपुत्र पासून बनलेला असतो, बनलेला आहे म्हणजे तलाव. मंदिर आहे आणि हा तलाव आहे, तो इंद्रा यमुना तलाव. काय तिथं थांबा. तिथं बाबा, तिथे थांबा. टिक्का लावला होता. आता इथे एक मंदिर आहे, या मंदिरात जाऊ, मग त्या मंदिरात. गाईज, हा आमचा थर्ड स्टॉप, थर्ड मंदिर. हा गेट आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. बदकं पण इथे मस्त मस्त. आणि इथेच नंदीचं हे आहे, मूर्ती आहे मोठी, छान छान. हा मंदिर खूप सुंदर आहे, एकदम छान.
नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बघू शकता सर्व शंकराचं असं वाटतं स्टोरी आहे इथे. पूर्ण स्टोरी दाखवल्या. मंदिराच्या आत जायला अलाउड नाही म्हणून मी आत नाही गेलो, फक्त बाहेरून पाया पडलो. इथे तलाव सुद्धा आहे, हे बघा. हां ते व्हाईट फिश आहेत, हे बघा. फिश आहेत, मोठे मोठे आहेत, व्हाईटवाले आहेत, ब्लॅकवाले पण आहेत. तो इतकं विजिबल नाही होणार, पण व्हाईटवाले विजिबल होत आहेत. खूप सारे आहेत, पूर्ण तिथपर्यंत आहेत. गाईज आता आम्ही पोहोचलो आमचं चौथ्या स्टॉपवर. चौथा मंदिर दाखवतो तुम्हाला कसं मंदिर आहे. सर्व स्ट्रक्चर वगैरे तर सगळे मंदिर सेमच वाटतात मला. वाटतं मोबाईल पण अलाउड नाही, तर मी इथेच थांबवतो. काय हा जो मंदिर होता तो नरसिंहाचं मंदिर होता. जगन्नाथचाच एक अवतार आहे. आता बघू आता इथं कुठे अजून मंदिर आहे का. इथे पण खूप सारे असे स्ट्रक्चर बनवलेले आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे. कुठे चाललं असंच बघतो जरा मार्केट. आता इथे जवळ एक मार्केट आहे, नसलं एक मार्केट. भाजीपाला एवढा ताजा आहे आणि बघा किती ताजा भाजीपाला. वांगी बघा, वांगी इथे सर्व कधी पण इथं फ्रेशच भेटतं सर्व. इथे जवळपास सगळीकडे शेती आहे. बघू शकता तुम्ही. पुढे पण आहे. चल परत आम्ही जातो आता आमच्या रिक्षाकडे. आता एक लास्टचं मंदिर बाकी आहे. 4 झाले, 5चं एक लास्ट आहे. माझा रिक्षा आम्ही 5च्या स्टॉपवर पोहोचतो. मी पाया पडून आलो. हा जो मंदिर आहे तो जगन्नाथजीचं ससुराल आहे. लक्ष्मी माते यांचे रिलेटेड आहे सर्व हे. आम्ही आतमध्ये थोडीफार स्टोरी पण ऐकली, मग आलो बाहेर. बघा मंदिर दाखवतो आतमध्ये. तर बस एवढंच. आता तुम्हाला परत रूमवर जाऊन भेटतो. तर बघू कुठला स्टॉप अजून असेल तुम्हाला ते पण दाखवतो. काहीच आता आम्ही 6व्या स्टॉपवर आलो. हा बघा एंट्री गेट. हे सगळे मंदिर एकाच जागेवरती आहेत, फक्त थोडं असं लांब, थोडंच लांब आहे, 2-2 मिनिटं अंतरावरती. बघा मार्केट पूर्ण. आणि हा मंदिर आहे. हा मंदिर नाव आहे जय श्री बीडी हनुमान मंदिर, ओडिसाचा. आणि इथे जायचं असं 5 रुपये तिकीट घ्यायचा एक, मग जायचा. बाबांनी तिकीट काढलं जातं, 2 तिकीट काढले. आम्ही चाललो आता. काहीच सर्व फिरून झालं आता आम्ही परत हॉटेलवरती आलो. बाकीचे गाणं त्या जगन्नाथ मंदिर गेले होते तिथे गेलेत. हा बघा हा हॉटेल, हॉटेल जानकी रेसिडेन्सी. आई बाबा मामा पुढे आहेत. आता रूमवर जाऊ, थोडा आराम करू, मग थोड्या वेळात जेऊ, मग बॅग भरायला चालू करू. येतात रूमवर. मग त्यानंतर संध्याकाळची ट्रेन आहे आमची. त्या ट्रेनने आम्ही जाणार शिगोडाला. हो चालेल. A few moments later. आम्हाला घ्यायला मी आलो होतो बाहेर, सोडायला तुम्ही सगळे आम्हाला बॅग वगैरे. मामाला इकडनं आता बस आहे, AC वाली आहे. मग तिकडनं एअरपोर्ट.
मग एअरपोर्टवरून मुंबई. काहीच परत मला बोर होईल आता. सवय मजा करणार. मामा बाय मामा. काय होतं मामा पण गेले. परत ते बोरिंग ट्रेन, बोरिंग सफर, बोरिंग. त्याला आता आम्ही पण निघतो. आमची पण ट्रेन आहे आता. बॅग वगैरे भरून ठेवलं आहे. मग भेटतो थोड्या वेळात. A few moments later. आम्ही पण सामान वगैरे घेतला. आता आम्ही पण निघालो. सर्व मंडळी आधीच खाली जाऊन थांबले. आई पण चालले. बाबा पण निघाल सामान घेऊन. माझ्याकडे खूप सामान आहे गाईस. खालती जाऊन तुम्हाला भेटतो मी. अरे ओमकार, इथे कसा आलास तू? फ्लाईटने आलास काय? अरे चालला पण. काहीच बघा ओमकार. आता आम्ही पोहोचतो पुरी स्टेशनला. बघू शकता पूर्ण गर्दी आहे. आता आम्ही चेक करू आमची गाडी कुठल्याच प्लॅटफॉर्मला लागली ना, कसं जाऊ सामान वगैरे घेऊन. तर गाईस आता आम्ही पुरी स्टेशनला थांबलो आहे. अजून आम्हाला 2 घंटेचं वेटिंग आहे. ट्रेन खूप लेट आहे. बाबाने माझ्यासाठी बिस्किट आणलं आहे. थँक्यू. A few hours later. गाईस फायनली आमची ट्रेन लागली आहे. ही आमची ट्रेन आहे. बघू शकता धुरेंतो एक्सप्रेस सेलातुपुरी. तिथे उलटा लिहिलं आहे. आता ते रोड चेंज करते. आमचा कोच नंबर P3 आहे. खूप लांब आहे. खूप पुढे जायचं आहे आम्हाला. गाईस ट्रेनमध्ये बसल्या आणि खायला काढले नाश्ता. हे बघा अनसरा आहे, खाजा आहे आणि मेथीचे लाडू आहे. बाबा पण खात आहेत. तू भी खाता सांग ना. हा मी पण खाता. मी फक्त हेच खाणार आहे गाईस. लाडूच खाणार आहे. चला बाय. तर गाईस ट्रेन स्टार्ट झालेली आहे. काय बाय ओडिसा. आता जेवायला चालू केलं आम्ही. जेवायला आम्हाला हे टूर करून भेटले. पार्सल आहे पुरी भाजी आणि आम्हाला खायला पॅटीज आणले. चला करा सुरुवात. आईने सुरुवात केलेली आहे पॅटीजपासून. बाबा करतील आता आणि मी पण करतो. तुम्हाला जेवण भेटतो मी. आता आम्हाला जेवण वगैरे सर्व झालं. आम्ही बसलो तर ते रेल्वेचे कर्मचारी आले आणि तेही आम्हाला हे दिलं कॉम्प्लिमेंटरी म्हणून अमूलची आईस्क्रीम. आई बाबा सर्व खूप झाले. सर्वच खात आहेत. आधी त्यांना असं वाटलं आम्ही जेवलो नाही. ते आम्हाला फोर्स करत होते जेवण करा म्हणून. आमच्याकडे हाय बोलतो आम्ही. त्यांना माहीत नव्हतं आम्ही जेवून आलो करून. आणि म्हटलं पण जेवलो. नॉर्मलवाले पण मस्त आहे. थोडा वेळ झोपतो कारण 4 वाजता परत उठावं लागेल. 4 वाजता आमचा स्टॉप येणार, डेस्टिनेशन येणार, तिथं उतरेल आम्ही. तर चला.